मॉर्निंग सगळ्यांना. आता 5:24 झाली आहे आणि काल शेंगा काढायला गेलो तर आज 11 तास काढायचे राहिलेले. आणि काल येताना आरूला पाऊस पण लागला तर रात्रभर तिने मला झोपू दिलं नाही. थोडी अशी चहाळतच होती. म्हणजे यांना चांगलं म्हणलं होतं मी आरूला घेऊ नका तर यांनी घेतलं. असंच एकदा हरभऱ्याच्या वेळेस आरूला घेतलं होतं ना, तर तिला ॲडमिट करायचं काम पडलं होतं. चांगले 20,000 रुपये लागले होते. हे पण ऐकतच नाही. आता तिला पोरींजवळ घरीच ठेवते. एवढी काही ताप वगैरे काही नाही आहे तिला, पण तरी आपलं अंग कसं कुठं गेल्यावर असं हे होऊन जातं. तर तिला काय करते, तोच खाऊ घालून पॅरासिटामॉल घरात ते देते. आणि तिला आता पोरींजवळ राहणारे म्हटल्यावर वरण भात लावते. म्हणजे कसं दिवसभराचं खाण्याचं प्रॉब्लेम त्यांचं सॉर्ट आउट होऊन जाईल. यांना पण फिक्कं वरण, थोडीशी शेंगदाणे चटणी करते आणि देते. आज गेले ना फायनल होऊन जाईल मग काढायचं. चला स्वयंपाकाला लागते. आणि रात्री परीच्या बड्डेला गेलतो आरूची फ्रेंड, तर त्या बड्डेच्या क्लिप पण मी काही शूट घेतलेलं आहे, त्या मी याच्या पुढे ऍड करते. या सगळ्यांनी चहा घेण्यासाठी तर मी कणिक पण मळून ठेवला, वरणाला पण फोडणी दिली. आणि मला पण आज शेतात जायचं म्हणून पटकन आवरून निघायचं होतं. हे यांनी वरण भात, काही रात्रीचे भजे घेतले आणि डबा, आणि ते पण निघाले. किती आत्ताशी दिसली कडी 6:30. आमच्या आईला त्यांना की पाऊस झाला की काय शेंगा काढायला विचारायला फोनच कोणी उचला नाही. म्हणते राळ वाहून गेलं की काय. कॉमेडी करायला एक नंबर आहे. गाय आली समोर, गायला पोळी देऊ. ये बा दरवाज्यात. त्याला म्हणलं हा तुमचा फोन कोणी उचला ना, म्हणजे वाहून गेले काय म्हणलं. तर म्हणते कोणत्या गावात बस गेली म्हणे शाळेची, तर ओळखू आलं की गाव वाहून गेलं. कॉमेडी करायला लई भारी आहे. चला आंघोळ बिंगुळ करावं आता. पाऊस कमी आहे म्हणलं तर जावं लागेल शेंगा काढायला. चांगल्या अजून अर्ध्या गोणी निघण एवढे शेंगा आहे, कारण 11-12 तास आहे. अर्धा पाटा यांनी उपटून ठेवलेला आहे, माझ्याकडून तोडणं नाही झाला. मी बसले त्या उडदाच्या शेंगा तोडत. तुम्हाला शेंगा दाखवते उडदाच्या. आल्या चला पोळ्या देते यांना. शेंगा उडदाच्या काही हिरव्या पण आहे, बंद्याच तोडून आणल्या. म्हणलं काय हे काळ्या पण आहे त्याच्यात. अर्ध्या वाळल्या अर्ध्या नाही. म्हणलं डबल कुटाणा कुठं करावं. इतकी अडचण झाली ना सरकीला की मी पूर्ण झाडं उपटून घेतले आणि तोडून आणल्या. शेंगा तोडण्यासाठी इतकं किचकट असतात ना, त्याच्यामुळं नाही तर माझा बराचसा भुईमुग उपटणं झाला असता काल. आणि मी याच्याच नादी लागले काल, कारण इडलीसाठी लागतं ना बा उडीद. हे काय वाळून जातात त्या हिरव्या पण 3-4 दिवसांनी. ना तर त्या गोणीतून शेंगा काढायचं जीवार आलतं, पण मी गोणीजवळ आले सहजच तर पाहिलं मी, अरे बाप अशी भाप सुटली होती. म्हणलं याला बुरा येईन. ह्या शेंगांना लवकर बुरा येतो भुईमुगाच्या, कारण ओल्या आहे ना. बरडावरल्या एवढ्या ओल्या नाही राहत आणि एवढा चिखल नाही लागून येत. आमच्याला पाय केवढा चिखल आहे. अक्षरशः अर्धा किलो अशी माती निघती याला वाळल्यावर. आता इथंच बघा किती माती झाली आहे. ही इथं रात्रीची माती इथं ठेवली, खूप माती निघती. हे इथं पूर्ण सोप्याखाली ठेवल्या. अर्धी गोणी निघली आहे. त्यात काही उडदाच्या पण होत्या, म्हणजे अर्धी गोणी उडीद आणि ते धरून. आज निघन एवढ्या, याच्याहून जास्त निघू शकत्या किंवा एवढ्याच निघू शकत्या, कारण तो पूर्ण पाटा होता आणि हे फक्त तास आहे. म्हणजे सरकीमध्ये 11 तास आहे लंबाले, आणि सरकीचं झाड सोडून ये हा पूर्ण पाटा होता. आणि 2 तासाला तर लगे काय आणि खाते काही की त्या भुईमुगा शेंगा, तर लगे खाऊन असं झाड पलटी केलेलं होतं. 2 तास त्याला एक शेंग नाही भेटली आम्हाला. ते खाऊन असं करून ठेवलं होतं लगे. त्या खाड्या काय खाते म्हणते कोण त्याला, तर लगे काहीच भेटलं नाही त्या तासामध्ये. तर हे बी तास उकरून खाते ते नाही काढून आणले तर. पण आता आज काढायचे तर पावसाने बी असा वैताग आणला ना, लगे मुगाला तसंच. मी म्हणलं उडीद बी सडून जाईन, सडू लागला तो, म्हणून काढून आणला हिरवा काचा. आणि ते हे सुद्धा
शेंगासुद्धा आता आज माझ्या पूर्ण काढणं झाल्या असत्या, मोठ्याला सोबत नेलं असतं तर तिला नसतं बी नेलं मी, सकाळी बी गेले असते काढणं झालं असतं, कारण 11 तास होते फास्टमध्ये एकदा पुटून घेतला असतं तर 12-1 पर्यंत आणि मग तोळड्या असत्या. पण आता पाऊस आला आणि गावाकडं फोन लावून बघायले की पाऊस झाला नाही झाला, तर फोन काही लागा ना, फोन लागायला नाही. त्याच्याहूनच आम्ही दोघांनी अंदाज काढला की गावाकडं लाईट नाही, त्याच्यामुळं फोनामध्ये चार्जिंग नाही आणि ज्यांचं लागायला ते उचलायले नाही. फोनमध्ये चार्जिंग आमचं गजानन आणि रामा ठेवत नाही. आमची प्राची आरूसारखेच त्यांना पण फोन पाहण्याचं लई आजकाल लेकरायला चार्जिंगच नाही शेतातल्या फोनमध्ये. त्याच्यामुळे शेतात तशी बी लाईट राहत नाही जास्त, गावातून चार्जिंग करून आणावं लागतं. चला बघू आता दिवसभरात जाते नाही जाते तुम्हाला कळवतेच. गेले तरी तर हा फोन घरी ठेवावा लागणार आहे आरूसाठी, कारण आरू पुरींना तंग करणं. आज संडे आहे तसं तर बघू आता काय काय होतं. आता वावरातून प्राचीन दिलाय चहा बनवून, हे चहा घेऊ लागले. इतकं चिखल आहे शेंगाला, शेंगाचं वजन कमी चिखलाचं ज्यादा तुम्हाला दाखवते. नुसतं असं गिज 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 चिखल आहे. आता तोंड हातपाय धुवूनच बसले, मी दाखवतो. हे बघ किती चिखल आहे. माझी पित्रे तेव्हा याच्यात खीर बनवली, याच्यात आपलं पोथीचे पानाच्या वड्या. तर मी पहिलीच वेळेस बनवते पित्राचा स्वयंपाक. आता हे काय ते बेसनच्या वड्या. याच्यात आहे आपलं राईस, हा बघून घ्या. राईस बनवला, याच्यात बनवलं आपलं कढी आणि याच्यात आहे आपलं फिक्कं वरण, आहे आपली येसवारची भाजी. तुटली आज लेट तुटली 12 पर्यंत. मला नैवेद्य पाहिजे, अजून 12 पण नाही झाली. स्वयंपाक सगळा झाला, फक्त पोळ्या राहिल्या, त्यासाठी पण इथं कणिक मळून ठेवलं. आणि 3 दिवस आहे ना शेंगा काढून काढून इतकी थकले होते ना मी. थकते यासाठी की आरू काय होतं काय मी तिला मी जवळ नसले की रात्रीचं झोपतच नाही. सारखं 3 दिवस मी चालली ना, 3 दिवस पण मला झोप नाहीये. आणि पहिल्या दिवशी तर हे आणि आम्ही दोघांनी मिळून काढल्या होत्या, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच. दुसऱ्या दिवशी आईने मी पूर्ण एक गोणी भरून काढली. चिखल पण एवढा, वरून पाऊस येतोच आहे ना, आम्ही शेंगा तोडतोच आहे. काल तर 7 तास आम्ही म्हणायलो अरे नको येऊ पावसाला, म्हणजे तरी पाऊस यायलाच आहे. आम्ही 7 तास राहिले होते. मी म्हणजे त्या 1 वाजेपर्यंत याला पोलंग करू लागले, मग माझ्याकडे आल्या. तर तोपर्यंत मी काय केलं 4 तास उपटून ठेवले, मग राहिले 3 तास. मग त्या आल्यावर फास्टमध्ये झालं पण पाऊस अर्धा 1 घंटा पाऊसच नाही गेला. मग पाऊस गेल्यावर मी निघले आणि मग आले तर रात्री आरू सणसणली. मग पोरींनी औषध पाजलेलं होतं तिला, पण तिची किरकिर रात्रभर झोपलीच नाही ती. आणि यांनी ना म्हणजे इथं झोका बांधला होता या खिडकीला, तर रात्रभर खिडकीतून पाऊस, नुसता विजा, इतका कडकड आवाज. मला रात्री शूटिंग घ्यावाटली होती त्याची की बघा किती पाऊस आहे म्हणून. लय पाऊस झाला जालन्यामध्ये. अक्षरशः जिथं झोपडपट्टी एरिया आहे ना हनुमानघाट म्हणून, तिथं त्यांच्या याच्यामध्ये पिठामध्ये याच्यामध्ये पाणी गेलं म्हणत होते. म्हणजे पप्पाचं जुनं घर आहे तिथं एक छोटं, तर तिथं पाणी ते गेलं. अर्जुन खोतकर ते गेले होते ते तिथं म्हणजे पाणी ते करण्यासाठी. इतकं म्हणजे अचानकच पाणी आलं रात्रीचं, एकदम घरात शिरलं पाणी. इतका पाऊस ना, झोपच नाही रात्रभर. आता आज पित्र झाले. पित्र पण आधी भेटायला नव्हता, पप्पाला ठेवत असते मी, तर पप्पा आज गणूला सोडायला गेले तिकडे हिंगोलीला. आणि भावाला फोन केला, ते पण घरी नाही म्हणे. मग ऐनवेळी आमचे समोर फुके बाबा आहे ते भेटले. चांगलं झालं आम्हाला पिक्चर भेटला. म्हणलं पहिल्याच वर्षी गाईच्या तोंडी द्यायची काही इच्छा नव्हती, म्हणलं आपण जेवूच घालावं प्रॉपर. तर मग ते भेटले ऐन वेळेला. मग आता थोडे जेवण करून बिरून नुसतं आम्ही दोघं पण, यांना पण रात्रभर झोका द्यायला लावला आरुनी नुसता. तर आम्ही दोघं पण झोपलो होतो. आता उठलो 4ला, चहा वगैरे पिला, मग ते सगळे भांडे घासले आता प्राचीनीन मी. आजचा असा ब्लॉग इथं संपतो मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.